आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित असलेले माझ्या भारत देशाचं भविष्य अर्थात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, दीनदयाळांच्या गोरगरिबांच्या कष्टकरी मायबाबांच्या लेकराचा विकास कशामध्ये असेल तर लेखानो शिक्षणामध्ये आहे. ज्याप्रमाणे प्रकाशाचा एक किरण अंधाराला चिरून टाकतो, त्याचप्रमाणे अज्ञानाची एक दोष ज्योत दारिद्र्याला चिरून टाकते. अरे लेखानो, एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तीची विचार करण्याची क्षमता थांबते तिथून उच्चारायला सुरुवात करत चला, म्हणजे जगामध्ये टॉप होत चला. त्याच्यासाठी सक्सेस मिळवावं लागतं. मग सक्सेस म्हणजे काय? कशाला म्हणतो आपण सक्सेस? सक्सेस इज नॉट अन ऍक्सिडेंट, इट इज अ रिझल्ट ऑफ राइट डिसिजन ॲट राइट टाइम. लेकरांनो, योग्य त्यावेळी योग्य तो घेतलेला निर्णय म्हणजे यश होय. तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसची एक स्टेप पूर्ण केला. पण मी आताच म्हणालो, सक्सेस इज नॉट अन ऍक्सिडेंट, इट इज अ रिझल्ट ऑफ राइट डिसिजन ॲट राइट टाइम. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही राइट डिसिजन घेताय. शेत तेव्हाच पिकतं जेव्हा त्या मातीला विद्यार्थी मित्रांनो शेतकरी भुसभुशीत करतो, जास्तीत जास्त मेहनत करतो, लेकरांनो रक्ताचं पाणी करतो आणि त्या मातीला घामाचं पाणी देतो, तेव्हा त्या मातीमध्ये पीक फुलतं. अगदी त्याच पद्धतीनं हे पीकच लोक मेहनत करतात आणि म्हणून तुम्हाला तेवढे मार्क्स मिळतात. Confidence and hard work is a good medicine to kill the disease of failure. फेल्युअरवर मात करण्यासाठी, अपयशावर मात करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे कॉन्फिडन्स असला पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे आणि हार्ड वर्क असला पाहिजे. या दोन्ही गोष्टी असेल तर तुम्ही लाईफ मध्ये जो फेल्युअर नावाचा डिसीज आहे त्याला किल करू शकता. आणि म्हणून लेकरांनो, तुमच्यामध्ये आत्मविश्वास ठेवा. कॉन्फिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. विद्यार्थी मित्रांनो, महाभारतामध्ये तो कन्सेप्ट येतो. श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, करेज इज वेपन इन द वॉर. बाळांनो, अरे युद्धाच्या भूमीवर शस्त्र बलापेक्षा मनबल हे श्रेष्ठ आहे. तुमच्यामध्ये ते धैर्य असलं पाहिजे, तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे. करेज इज वेपन इन द वॉर. विद्यार्थी मित्रांनो, रोज स्वतःला सांगत चला, आय एम बोर्न टू विन. मी जिंकण्यासाठी जन्मलोय, मला जिंकायचं आहे. ज्या वेळेस आपण पॉझिटिव्ह विचार करतो त्यावेळेस लाईफ मध्ये आपण सक्सेस होतो. One tree can make the thousands of matchsticks. क्या बात है फ्रेंड्स. अरे मी काय होतं ऐका. One tree can make the thousands of matchsticks. One matchstick can burn the thousands of trees. Similarly, one negative thought can burn the thousands of trees. बाळांनो, आपल्या मातृभाषेमध्ये जमिनी काय होतं ते सांगतो. एका झाडापासून हजारो आगपेटीच्या काड्या तयार करता येतात. अरे एका वृक्षापासून हजारो आगपेटीच्या काड्या तयार करता येतात, पण त्यातली एक काडी 1000 वृक्षांना जाळून टाकते. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं तुमच्या आयुष्यामध्ये ज्या दिवशी तुमच्या डोक्यात निगेटिव्ह विचार आला त्या दिवशी तुमच्या आयुष्यातले सर्व स्वप्न जळून जाते. आणि म्हणून काय करा, बी पॉझिटिव्ह इन द लाईफ. फेल इज नथिंग बट फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. अपयश यशाची पहिली पायरी आहे. लेकरांनो, फेल म्हणजे काय, लाईफ मध्ये पॉझिटिव्ह कसं जगायचं ते सांगतोय. एखादा विद्यार्थी फेल झाला असेल, अरे बाबा तू फेल झालास याचा अर्थ तुझ्या आयुष्यात तू संपला नाहीस, तुझ्यामध्ये आणखी खूप काही गट्स आहे. फेल म्हणजे काय, फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग.
अपयश यशाची पहिली पायरी आहे. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड बद्दल मी बोलतोय. भारताची आणि दुसऱ्या देशाची क्रिकेटची मॅच चालू होते. वर्ल्ड कप चालू होतं लेकरांनो. आणि वर्ल्ड कप चालू असताना बॅट्समन आणि बॉलर अप्रतिम असा खेळ या पूर्ण जगाला दाखवत होते. प्रत्येकाची नजर इनडायरेक्टली डायरेक्टली त्या खेळाकडे लागलेली होती. एक 16 वर्षाचं बाळ ज्याच्या तोंडावर अजून मिशी सुद्धा फुटलेली होती. असं बाळ विद्यार्थी त्या ग्राउंडवर एक बॅट घेऊन येतं. प्रतिस्पर्धीला वाटतं अरे हे तर काय छोटंसं बाळ आहे, आता बघ येला कसं करतो. पण त्या बाळाचा चमत्कार कसा होता पहा लेकरांनो. मॅच स्टार्ट झाली, समोरून बॉल येतोय, त्या बॉल हा बॅटनी मारतोय. बॉल लेकरांनो बाउंड्री साधण्यासाठी शेवटला जातोय. असा खेळ चालू होता. एक स्पीड बॉल येतो आणि त्या बॉलचा टक्का पडतो आणि त्या बॅट्समनच्या नाकाला तो बॉल लागतो. नाकातून रक्त यायला लागतं. पूर्ण जग लेकरांनो शांत पाहताय. नाकातून रक्त यायला लागलंय, तो खाली पडलेला आहे. प्रतिस्पर्धीला वाटलं की आता ही मॅच नक्कीच आम्ही जिंकू. पूर्ण जग म्हणायला लागलं, बाकीचे क्रिकेटर्स तिथे धावत आले आणि सांगितले हा खेळ इथंच बंद करा. काही लेकरांनो लोक होते त्यांच्या विरोधात बोलायला लागले, तुझं 16 वर्षाच्या पोराला ग्राउंडवर पाठवायचं असतं का ज्याला बॅच पकडता येत नाही. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह विचारामध्ये काय शक्ती असते ते सांगतोय लेकरांनो. नाकातनं रक्त निघत होतं. तो घायाळ झालेला होता. त्याचे सहकारी येतात आणि सांगतात चल आपण हॉस्पिटल मध्ये जाऊ. पूर्ण जग लेकरांनो हरलेलं होतं. त्यावेळेस एकच व्यक्ती हरलेला नव्हता. द नेम ऑफ दॅट पर्सन इज सचिन तेंडुलकर. बाळाचं जरूर ऐका. समोरून नाकातून रक्त निघतंय, हातामध्ये बॅट आहे. तो म्हणतो मी जाणार नाही, मी पुन्हा खेळणार, मी खेळणार. आणि समोरून बॉल येतो, येणाऱ्या बॉलला तो चौका मारतो. क्या बात आहे. आयुष्यामध्ये कधीच विद्यार्थी मित्रांनो हार मानू नका. शेवटच्या श्वासापर्यंत लढा. ज्याप्रमाणे पक्षी आकाशामध्ये उडण्यासाठी जन्मलेले आहेत, अरे तसे आपण सर्वजण जिंकण्यासाठी जन्मलो, हरण्यासाठी नाही. विद्यार्थी मित्रांनो आयुष्यामध्ये प्रत्येक जण हा अर्जुन बनू शकत नाही. प्रत्येकाला द्रोणाचार्य मिळू शकत नाही. प्रत्येक जण शुभा बनू शकत नाही. प्रत्येकाला जिजाऊ मिळू शकत नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो म्हणून मी माझं भाग्य समजतो की असे गुरुजी माझ्या आयुष्यामध्ये आले. आणि मग ते अंड जे आहे त्या शेतकऱ्यांनी घरी आणलं. घरी कोंबडी होते, त्या कोंबडीच्या जवळ ते अंड सोडलं. कोंबडीला वाटलं अंड पांढरं दिसते म्हणजे माझंच आहे, म्हणून त्या कोंबडीने पोटाच्या खाली घेतलं. लेकरांनो एक लक्षात घ्या, 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला कोंबडी अंड्यातनं पिले काढत असते. म्हणजे 21 दिवस अंड्यावर असते. आणि मग ते 21 दिवस संपल्याच्या नंतर त्या अंड्यातनं पिले बाहेर निघाले. लेकरांनो ते जे अंड होतं शेतातलं ते गरुडाचं अंड होतं. ते पिले बाकीचे जे होते ते कोंबडीचे होते, त्याच्यामध्ये गरुडाचं पिलू होतं. मग कोंबडी ते पिले मोठे झाल्याच्या नंतर बाहेर त्याला घेऊन जाते. एक दिवस त्या गरुडाच्या पिलाची नजर आकाशाकडे जाते आणि तो बाकीच्या कोंबडीच्या पिलांना सांगतो आकाशामध्ये उंच उडणारा तो डोलदार पक्षी कोणता आहे. त्यावेळेस बाकीचे कोंबडीचे पिलं सांगतात अरे बाबा ते आपलं काम नाहीये, तो गरुड आहे. ते अधिकार फक्त त्या गरुडाला उडण्याचा म्हणजे त्याच्यामध्ये ती क्षमता आहे, आपल्यामध्ये ती क्षमता नाहीये. विद्यार्थी मित्रांनो त्या गरुडाच्या पिलांनी मी सुद्धा गरुडाचा पिलू आहे, मी सुद्धा आकाशामध्ये उडू शकतो हे विसरून गेलो होतं, कारण त्याच्या साईडचा माहोल निगेटिव्ह होता. आज जरूर सांगावंसं वाटतं लेकरांनो, नक्कीच तुम्ही गरुडाचे पिला, नक्कीच तुम्ही आकाशामध्ये उंच धडाडी मारा.
क्लासमध्ये जर उत्तर देता आलं नाही तर नो म्हणा. नोला पॉझिटिव्ह कसं काय सांगतो? N stands for next, O stands for opportunity. Next opportunity. माझ्या लाईफ मध्ये मला एक opportunity द्या, मला एक संधी द्या. नाही जर त्याचं सोनं केलं तर आयुष्यामध्ये कधीच माघारी फिरू नका लेकानो किंवा हटू नका. जोपर्यंत तुमच्यामध्ये ॲबिलिटी आहे तोपर्यंत मी पॉझिटिव्ह कसं जगायचं ते सांगितलं. माझे भाऊजी ज्ञानेश्वर जकागुरे लेखानो ते स्वतः पोएम म्हणायचे. आम्ही शेतामध्ये काम करत असताना त्याच्यासोबत ते पोएम आम्हाला म्हणून घ्यायचे आणि त्याच्यातून आम्हाला ते इन्स्पिरेशन मिळालं. तर जरूर आज तुमच्या सर्वांच्या समोर ते व्यक्त करावं असं वाटतं. ते अशा प्रकारचे आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. अरे लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना कहलाता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लेखरानो डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है. जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में. मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में. मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो, उसमें सुधार करो. जब तक सफल न हो तुम, जब तक सफल न हो तुम, नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आदरणीय मंच, रिस्पेक्टेड पेरेंट्स, माझ्या भारत देशाचं भविष्य, विद्यार्थीनींनो, तुम्ही सर्वजण माझे 2 शब्द शांत चित्ताने ऐकला. जाधव सरांनी आमचा एकदा सत्कार केला, आम्हाला बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली. म्हणून प्राध्यापक संजय सूर्यवंशी सर्वांचा ऋण व्यक्त करतो. जय हिंद. धन्यवाद सर.